बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, कारण पुण्याचा आजचा पारा हा 8.1 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलाय। यंदाच्या हंगामातला सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यामध्ये झाली आहे। शिवाजीनगर परिसरामध्ये 8.9 अंश सेल्सिअस तर पाषाण परिसरामध्ये 8.4 अंश सेल्सिअस तापमान हे नोंदवलं गेलंय। पुण्यामध्ये थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शहराच्या बाकी भागातही तापमान हे 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे। त्यामुळे पुण्याला थंडीचा मोठा कडाका पाहायला मिळतोय। पुण्यात गुलाबी थंडी सध्या सगळे अनुभवताना दिसतायत, कारण पुण्यातलं तापमान आहे ते 8.1 अंशावर गेलंय। पुण्यातल्या पाषाण परिसरातलं तापमान आहे ते 8.1 अंशावर गेलंय आणि महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या हंगामातल्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे। मी सध्या पुण्यातल्या शनिवार वाड्यासमोर असलेल्या ब्रिजवर आपण बघितलं तर नदीपात्रात सगळीकडे आहे ते धुकं पसरलेलं दिसतायत आणि अर्थातच या सगळ्या थंडीची जी मजा आहे ते सगळे पुणेकर अनुभवताना दिसतायत। या पुलावर अनेक जण ऊब देखील घेताना दिसतायत। दादा, थंडी सुरू झाली आहे, काय प्लॅन असतात थंडीचे? थंडीचे सकाळी म्हणजे आम्ही ऊन घेण्यासाठी येतो इथे आणि बाकी एवढं काय नाही। आपल्यासोबत अजून काही तरुण आहे जे वेगवेगळ्या शहरातनं पुण्यात येतात, त्यांच्या शहरातली थंडी वेगळी असते आणि पुण्यातली थंडी कशी अनुभवताय? पुण्यातली थोडी कमीच आहे तिकडच्या पेक्षा। कुठला आहेस तू? आम्ही संभाजीनगरची। तिकडे जास्त थंडी? हो, तिकडे जास्त थंडी। काय थंडीचा प्लॅन? थंडीचा सध्या तर काही नाही, आता ऊन खातोय, बघू। तुम्ही मॉर्निंग वॉकला आलायत की काय? आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो सोलापूरहून। 2 दिवस झालं, कारण 2 दिवसापूर्वी आज जास्त वाटते थंडी जास्त वाटते। पण जर बघितलं तर नदीपात्रातल्या संपूर्ण परिसरात आहे ती धुकं पसरलेलं दिसतंय आणि महत्त्वाचं म्हणजे या गुलाबी थंडीचा अनुभव आहे ते पुणेकर घेताना दिसतायत। काही दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि त्याचप्रमाणे पुण्यात 8.1 अंश म्हणजे यंदाच्या हंगामातल्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।